नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शिवाजी महाविद्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानमाला व गौरव पुरस्कार सोहळा संपन्न. परभणी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कैलासवासी दत्तराव रोंदळे व कैलासवासी गंगाबाई दत्तराव रोंदळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ व्याख्यानमाला व गौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन गुरुवारी दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता वसमत रोडवरील शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या शुभ हस्ते झाली. यावेळी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकररावजी गुटे, डॉक्टर रामेश्वर नाईक, परभणी विभाग संचालक, राष्ट्रीय सहयोग संघ तसेच गंगा शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष रामकिसन रोंदळे यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गंगा शिक्षण प्रसारक मंडळ धनगर टाकळी तालुका पूर्णा येथील जिल्हा परभणी यांच्या वतीने यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय मंत्री विद्याभारती यांच्या डॉक्टर श्रीमती मधुश्री सावजी यांना मान्यवराच्या हस्ते हा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन गंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकिशन रोंदळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श समाजासमोर ठेवत त्यांच्या विचाराची व सामाजिक कार्याची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमाला महिला, नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, समाजसेवक तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानमाला आणि पुरस्कार वितरण सोहळ्यामुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा प्रकारचे कार्यक्रम होतात ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये एका काहीतरी वेगळं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेल्या कर्तृत्ववान महिलेचा गौरव ते करतात आणि त्यातून परभणी जिल्ह्यातील माझ्यासारख्या अनेक महिलांना प्रेरणा मिळते आणि किती चांगल्या पद्धतीने महिला आपलं संसार सांभाळून, आपलं प्रोफेशन सांभाळून समाजासाठी किती चांगलं योगदान देतात हे बघून आमच्यासारख्यालाही काहीतरी समाजासाठी आपण केलं पाहिजे. प्रेरणा मिळते. रोंदळे परिवारांचं, रामकिशनजींचं मी खूप कौतुक करते आणि ह्या कार्यक्रमाची उंची दरवर्षी वाढताना आपल्याला दिसते. आज बघा 2 वेगळ्या जिल्ह्यांमधून महिला, कर्तृत्ववान महिला या ठिकाणी कार्यक्रम ऐकण्यासाठी, आपल्या बघण्यासाठी आलेल्या हेच यश आहे आणि मला खात्री की दरवर्षी एक वेगळ्या उंचीवरती रामकिशनजीचा प्रयत्न करतात. 16 तारखेला त्याच्याबद्दल आपल्याला काही ऐकायला मिळेल. एकच शेवटचा परभणीकर वासियांना प्रथम नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि मला रामेश्वर नाईकांनी असं म्हटलं की तुम्ही पंचकोशावर बोला, मग तर तुम्हाला उद्या सकाळीच घरी जावं लागेल. त्याच्यामुळे त्याच्यावर बोलायला परत कधीतरी परभणीकरांनी बोलवावं असं मी म्हणेन. खरं तर हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा पुरस्कार ज्या संस्थेने मला दिला ती गंगा शिक्षण प्रसारक संस्थे. वर आहे यांचा सगळा प्रवास. कारण मला असं वाटतं की ज्यांनी सत्कार केला कोणाचा तो आकाश होता, एक अश्विनी होती आणि दुसरी रोहिणी होती. तर एका जेनझीनी माझा सत्कार केला हे खरोखर उत्तम आहे. म्हणजे तिने मला सुरुवातीचा पहिला पुष्पगुच्छ दिला आणि ज्या दिदींनी सत्कार केला त्या तुमच्या पालकमंत्री आहे परभणीच्या, त्या पण मेघना, म्हणजे आकाशाकडेच सगळं, म्हणजे सगळं भलंच होणार आहे असं समजायला हरकत नाही. असा हा पुरस्कार घेताना व्यक्ती म्हणून मनस्वी आनंद होतो. तुम्हा सगळ्यांना निश्चितपणे धन्यवाद देतो. पण निलेशजींनी जे सांगितलं, निलेश म्हणजे कुठल्याही प्रकारचा लेश नसलेला, त्रास न करून घेणाऱ्या अशा व्यक्तींनी आयुष्यामध्ये प्रचारक राहिलेले आहेत. त्यामुळे तुमच्यासमोर अहिल्याबाई होळकर जेव्हा मांडल्या तेव्हा अहिल्याबाई होळकर म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना मी पात्र आहे का, तर निश्चित नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. जेव्हा पंचकोश शिकली तेव्हा एवढं नक्कीच कळलं की हे माझं कर्तृत्व नाही आहे. मग आता तुमच्यासमोर सांगते की हे कोणाचं कर्तृत्व आहे की तुम्ही माझा सत्कार करता. तर बरेच वेळा प्रातिनिधिक सत्कार असतो. जसं आपण म्हणतो ना की देवाला पण आपण चिंतन करतो, तो मनाने पण करता येतं, फुलांनी पण करता येतं, एका व्यक्तीला करता येतं,
चरण धूळ घेतली तरी होतं. अशा अनेक प्रकारांनी आपलं दर्शन होतं. तसं एका व्यक्तीचा सत्कार म्हणजे आपण त्या पूर्ण विद्याभारती संघटनेचा सत्कार केला. तर विद्याभारती संघटना काय करते आणि अहिल्यादेवी यांचं काय नातं आहे असा जर विचार केला तर आज जे तुम्ही चरित्र ऐकलं ते अहिल्याबाई म्हणजे अहिल्यादेवी होळकरांचं जे चरित्र आहे ते संपूर्ण अनौपचारिक शिक्षण आहे. म्हणजे त्यांच्याकडे MBBS डिग्री नव्हती. माझ्याकडे MBBS आणि MS सायकोलॉजी डिग्री आहे. त्यांच्याकडे कुठलीही डिग्री नव्हती, पण त्यांचं लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आज 300 वर्ष झाले तरी सुद्धा आपण नाव घेतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे शिक्षणामध्ये अनौपचारिक शिक्षण तसंच आजच्या काळात औपचारिक शिक्षण म्हणजे फॉर्मल आणि नॉन फॉर्मल किंवा इनफॉर्मल अशा दोन्ही शिक्षणांना समान महत्त्व समाजाने दिलं तर समाज घडेल. अन्यथा करिअर ओरिएंटेड पैसा मिळवणारे आणि केवळ पैसा आणि पैसाच मिळवणाऱ्या व्यक्ती तयार होतील, ज्यांची बुद्धी ही कदाचित बुद्धिमान असतील पण बुद्धी ही विपरीत बुद्धी तयार होईल असं विज्ञानमय कोश सांगतो. सामान्य स्त्री आहे, करायची असेल तर भगवंताची स्तुती करा. तसंच मी म्हणेल की माझ्यासाठी ताईंनी सांगितलं तरी टाळ्या वाजवू नका. टाळ्या वाजवायच्या असतील तर नंतर विद्याभारतीसाठी वाजवा. पण सांगायचा उद्देश असा की त्या आनंद फंदींनी जे कौतुक केलं ते पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी घेतलं नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही शतकपूर्ती झाली आहे आणि विद्याभारती 75 वर्ष पूर्ण झाली आहे. राष्ट्राय स्वाहा इदं न मम राष्ट्राय स्वाहा. जेव्हा लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी असं म्हणतात की माझं कौतुक करू नका, त्या भगवंताचं कौतुक करा, त्या भगवंताचं गीत गा, त्याचं भजन गा. आणि संघ सांगतो इदं न मम राष्ट्राय स्वाहा हे एकच आहे. आणि त्याच धर्तीवर सा विद्या या विमुक्तये हा लोगो हे बोधवाक्य घेऊन विद्याभारती देशभर शाळा चालवते. अगदी 1 मिनिटात मी माझं संपवते. मला माहीत आहे की तुम्ही सगळेजण खूप वेळचे आलात. सा विद्या या विमुक्तये म्हणजे अशी मला विद्या दे जी मला मुक्त करेल. अशी विद्या नको देऊ की जी मला जखडून ठेवेल. प्रतिष्ठा याला जखडून ठेवणारी विद्या मला नको देऊ, तर मला या जीवनामध्ये मुक्त करणारी चांगला आनंदमय कोश विकसित करणारी विद्या दे असं सांगणारं सा विद्या या विमुक्त आहे असं विद्याभारतीचं बोधवाक्य आहे. आणि मग हे बोधवाक्य साकार करायचं म्हणजे अहिल्यादेवींनी जी ती शाळेत न करते. मी असं म्हणेल की ज्या ब्रँडेड शाळा आहेत, नाव नाही घेत, पण ज्या ब्रँडेड शाळा आहेत त्या शाळांच्या बाजूची गल्ली आणि ते बाजूची वस्तीतल्या मुलांसाठी ती शाळा काहीच नाही करत. 1.5-2 लाख रुपये शुल्क घेणारी शाळेला बाजूच्या वस्तीमधल्या मुलांचं देणं घेणं नसतं. जिथून त्यांची बस शाळेत येते त्या वस्तीसाठी सुद्धा त्यांना विचार मनात येत नाही. हे शिक्षण बरोबर नाही. ताई म्हणाल्या होत्या संचालक या शिक्षणात बदल करायला हवा. विद्याभारतीने 1952 मध्ये म्हणून पंचकोश आधारित आधारभूत 5 विषय निवडले. तेवढे 5 विषय कोणते तर पहिला आहे अन्नमय कोश. तुम्ही इतका न जेवता न काही तुम्हाला मिळालं नाही, पाणी आम्हाला पाणी तरी मिळालं. त्यामुळे अन्नमय कोशासाठी शारीरिक शिक्षण आवश्यक आहे असं विद्याभारती म्हणते. योग हा प्राणमय कोशासाठी संतुलित एकाग्र आणि बलवान प्राण व्हायचा असेल तर आपल्याला योग आवश्यक आहे शिक्षणामध्ये. मनोमय कोशासाठी संगीत आवश्यक आहे. एक शब्द सांगतो मी. आणि विज्ञानमय कोशासाठी संस्कृत किंवा भाषा प्रभावी भाषा म्हणजे मरताना भाषा आपली आवाज खोल जातो असं म्हणतात. जेव्हा आपली भाषा प्रभावी असते, खणखणीत असते, तेव्हा प्राणमय कोश हा विकसित झालेला असतो. त्यामुळे त्यासाठी संस्कृत भाषा असावी शिक्षणामध्ये असं म्हटलेलं आहे. अनेक गोष्टी आहेत, विज्ञानही असावं असं सगळं. आणि आनंदमय कोशासाठी आध्यात्मिक शक्ती म्हणजे आध्यात्मिक आणि नैतिक शिक्षा असल्याशिवाय आनंदमय कोश विकसित होणार नाही. असे 5 आधारभूत विषय घेऊन अन्य अनेक विषय घेऊन देशभरामध्ये 30,000च्या वर शाळा चालवणारी, 30 लाखाच्या वर विद्यार्थी असणारी, 1.5 लाखाच्या वर आचार्य म्हणजे टीचर्स असणारी
विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान यातर्फे मी हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार स्वीकारत आहे. मी हे नम्रपणे म्हणते की हा पुरस्कार माझा नाही आहे आणि तुम्ही परभणीकरांनी जो मला आनंद दिला त्याबद्दल शतशः ऋणी आहे. रोंदळ परिवाराचं मी वर्णन केलेलंच आहे. इतकं देवतुल्य, देवाचीच नावं असणारे आणि वरच जाणारे असे जे आहेत त्या रोंदळ परिवाराचे सुद्धा मी व्यक्तिशः आणि विद्याभारतीतर्फे धन्यवाद देते आणि इथे थांबते. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.